मधल्या वेळेत अथवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा होईल तेव्हा अशी स्ट्रीट स्टाईल सोया चिली झालीच पाहिजे। तर घरच्याच साहित्यात सोप्या पद्धतीने तयार होते, चव म्हणाल तर मार्केटपेक्षाही भारी होते। तर चला सुरुवात करूया। तर 200 ग्राम सोयावडी म्हणजे सोयाबीन गरम पाण्यात भिजत ठेवली। तर 10 मिनिटं सोयाबीन झाकण ठेवून चांगली नरम होते, त्यासाठी पाणी गरम असावं किंवा उकळत्या पाण्यात 5-1 मिनिट उकळून घ्यायची। आता सोयाबीन भिजते तोपर्यंत व्हेजिटेबल कट करू। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला, नंतर एक छोटी शिमला, 2 हिरवी मिरचीचे असे काप केलेत आणि एका छोट्या कोबीचा पाव भाग घेऊन तो असा लांबसर बारीक चिरला। तर यात मी कोबी थोडा जास्त घेतलेला आहे। नंतर 7 ते 8 लसूण आणि अर्धा इंच अद्रक बारीक चिरून घेतलं आणि सजावटीसाठी कोथिंबीर। तर या व्यतिरिक्त तुम्ही गाजर आणि कांदा पात बारीक चिरून घ्या। सॉसेस मध्ये 2 चमचे टोमॅटो केचप, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान सॉस। तर हे सर्व सॉस एकत्रित करून एका बाउल मध्ये काढून घेतले। सुरुवातीला गरम पाण्यात जे सोयाबीन आपण भिजत घातले होते त्यातील पाणी दोन्ही हाताने प्रेस करून काढून घ्यायचे। तर बघा दाखविल्याप्रमाणे। तर हे पाणी निथळून घेतलेले सोयाबीन एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि जे सॉसेस आपण काढून घेतले होते ते सर्व मिक्स करून त्यातील 2 चमचे सॉसेस घालायचे आणि सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर बघा असं। तर हे मॅरिनेट केलेले सोयाबीन गरम तेलात तळून घ्यायचे। त्यासाठी गॅसवर चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलं। नंतर त्यात 2 बॅचेस मध्ये सोयाबीन हे मध्यम आचेवर छान कुरकुरीत वरतून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। तर बघा अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेतली। तर हे नुसते तळलेले सोयाबीन सुद्धा चवीला खूप छान लागतात, तुम्ही नुसते असे तळून सुद्धा सोयाबीन खाऊ शकता। तर सोयाबीन बघा आतून नरम आणि बाहेरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। आता सारख्याच कढईतील तेल काढून त्यामध्ये फक्त 1 मोठा चमचा इतकं तेल घातलं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची सुरुवातीला घातली, त्यानंतर कांदा। तर ही सर्व प्रोसेस मोठ्या आचेवरच करायची। त्यानंतर शिमला आणि बारीक चिरलेला कोबी। तर कोबी यात मी अर्धा घातला, अर्धा आपण नंतर वापरणार आहोत। तर हे परतवून घेऊ। तर हे घातलेले व्हेजिटेबल्स जास्त ओव्हर कुक करायचे नाही, त्यातील क्रंचीनेस हा तसाच राहिला पाहिजे इतपतच ते शिजवायचे। तर आता यामध्ये उरलेले जे सॉसेस होते ते मी घातले, तर साधारणपणे 2 चमचे आणि सोबतच 1 चमचा विनेगर। तर हे पुन्हा मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये जी तळलेली सोयाबीन होती ती घालून घेतली, चांगलं मिक्स केलं। तर बघा या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली सोया चिली तयार झालेली आहे। जवळून बघा किती टेम्पटिंग आणि मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे। आता वरतून कोथिंबीर आणि उरलेला कोबी घातला, पुन्हा मिक्स केलं, तर तयार आहे इथे झटपट अशी चमचमीत सोया चिली। तर ही ड्राय स्वरूपाची मी सोया चिली दाखवलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करा आणि आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।